वळूयात पुढच्या बातमीकडे। टीसीएस प्रकरणामध्ये आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शनची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर फरार एचआर निदा खान भिवंडीत लपल्याचीही सूत्रांनी माहिती दिली आहे। निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय आहे। पोलिसांकडून आता विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे। तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी याचा सखोल तपास केला जातोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, टीसीएस प्रकरणामध्ये आता आरोपीचं हे दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता आहे, काय माहिती आहे? निश्चितपणे अगदी सुरुवातीपासूनच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते नाशिक पुरतं किंवा राज्यापुरतं मर्यादित नाही असा संशय या ठिकाणी व्यक्त केला गेलेला आहे। आणि त्याचमुळे नाशिक पोलिसांकडनं तातडीनं एटीएस असेल किंवा एनआयए असेल यांना पत्रव्यवहार करून या संपूर्ण चौकशीत सहभागी करून घेण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ही जी फरार आरोपी आहे निदा खान, हिचं देखील कनेक्शन शाहीन जी दिल्ली ब्लास्टची आरोपी आहे तिच्या सोबत असल्याचा देखील सूत्रांचा दावा आहे। आणि त्याच्यामुळेच आता एनआयएच्या माध्यमातून निदा खानचा शोध सुरू आहे। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या तपासामध्ये पुढची जी एकूणच सगळी माहिती आहे ती समोर येणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।